नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की विश्वंभर साहेब आता झोपलेले असतात. झोप लागत नसते, सारखी चलबिचल होत असते, काहीतरी विचार त्यांच्या डोक्यामध्ये असतात. श्रावणी आता साहेबांना बोललेली असते, बाबा मी तुमच्या शब्दाबाहेर नाहीये. आणि श्रावणी जे बोललीये तो सगळा प्रसंग साहेबांना आठवत असतो. झोप काय लागत नसते. तुम्हाला वचन देते, काहीही झालं तरी मी रुद्र सरांबरोबरच लग्न करणार. माझा आणि शुभूचा काही एक संबंध नाहीये. मी तुम्हाला शब्द दिलाय त्याप्रमाणे मी रुद्र बरोबरच लग्न करणार आहे. तुम्ही अगदी बिंदास्त राहा. आता काही संबंध नाही आणि यापुढे सुद्धा कधीच आमचा काही संबंध राहणार नाहीये. त्यामुळे तुम्ही अगदी बिंदास्त राहा. बाबा शब्द आहे माझा. श्रावणीने खूप कॉन्फिडन्स मध्ये साहेबांना शब्द दिलेला असतो. ताडकन असे उठलेले असतात की हे काय चाललंय. आता विचार करत असतात साहेबांच्या छातीला दुखायला लागलेलं असतं. सारखा विचार करून करून टेन्शन आलेलं असतं. कारण डॉक्टरांनी सांगितलेलं असतं टेन्शन घेऊ नका. साहेबांच्या छातीत आता दुखत असतं, त्यांना त्रास व्हायला लागलेला असतो. इकडे आता शशांक असतो, त्याला काही झोप येत नसते. तो म्हणतो मंत्र्याची पोरगी सून म्हणून घरात आली, साधी सुधी गोष्ट नाहीये. मंत्र्याची पोरगी आपली सून होणं याला नशीब लागतं. नशीब, पैसाच पैसा, खोऱ्यानं पैसा आणणार ती. पण कसं आहे ना, सासूबाईंनी सक्त ताकीद दिली, पैसा पिसा काही आणायचा नाही माहेरून, काही चालणार नाही. काय 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 सांगितलंय त्या सासूबाईने. सासूबाईचं सासूबाईला माहिती काय ती सासूबाई. पण असू दे, पोरीला काही माहेरून आणायचं नाहीये, पण तिच्या बापाकडून तर पैसा उकळता येईल ना. बापाला हवा तेवढा पैसा मागितला की बाप पैसा देणार. आता हा शशांक झोपायचं सोडून श्रावणीच्या वडिलांकडनं कसे पैसे घ्यायचे याचा विचार करत असतो. बाबा आणि शुभूवर आधीच खवाटलीये. मी जर त्याच्यामध्ये सामील झालो तर माझी सुपारी जायला बसली म्हातारी. शशांक म्हणतो काय करावं आणि काय नाही, काही कळत नाहीये. डोकंच बंद पडलंय. पैसा तर मिळवायचा आहे, पण कसा मिळवायचा. मंत्र्याकडून डिरेक्ट नाही, पण मंत्र्याच्या नावाने तर पैसा काढू शकतोय ना. हवा तेवढा पैसा आपल्याला मिळू शकतोय. फक्त डोकं लावणार आहे. शशांकराव डोकं लावा आणि बक्कळ पैसा कमवा. लोकांना सांगितलं मंत्र्याची पोर आमची सून आहे, बाहेर सांगितलं की आमचे चांगले संबंध आहे वगैरे वगैरे, काय 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 वाढून चढून सांगितलं. तर लोक बरोबर बोलणार की, आणि मंत्र्याच्या नावाने पैसा जमा करेन. हसत हसत पैसे देतील की, आणि पाहिजे तेवढा पैसा मिळेल. शशांकराव चांगली आयडिया आहे, चांगली एक नंबर. हसायला लागलेलं असतं. वा वा वा, कमाल कमाल कमाल. शोभे उठायच्या आधी पटकन तो झोपलेला असतो, म्हणजे झोपायचं नाटक करतो आणि म्हणतो शोभे तुझा नवरा लय पैशावाला होणार आहे, मंत्र्याचं नाव वापरायचं आणि बक्कळ पैसा कमवायचा. आता स्वप्न रंगवत रंगवत शशांक झोपी गेलेलं असतो. उठवायचा प्रयत्न करते की शशांक लगेच घोरायला लागलेलं असतो. तर आता शुभू आणि श्रावणी बसलेले असतात, म्हणजे श्रावणी झोपायचा प्रयत्न करत असते, पण शुभू येऊन बसल्यामुळे ते आता गप्पा मारत असतात. इथे राहायचं तर नाही म्हणणार नाहीये, पण जमिनीवर तू कसं झोपायचं श्रावणी, मला हे पटतच नाहीये. शुभू हे बघ, मी झोपेल आणि मला झोपता येत आहे. तुला कोणी सांगितलं जमिनीवर झोपता येत नाहीये मला. श्रावणी मला माहिती ना, मलमल गादीवर झोपायची सवय तुला मखमली, तू जमिनीवर झोपतीये. कसं वाटतंय ते. त्यात महत्वाचं शुभ माहितीये का, परिस्थिती माणसाला सगळं सगळं शिकवते. गोष्टीची सवय व्हायला लागते. बरोबर सवय झाली की सगळं काही ऍडजस्ट होतं. टेन्शन घेऊ रे, मी सवय करून घेईन, डोंट वरी. ठरवलंय ना, जोपर्यंत तू बाहेर झोपणार तोपर्यंत मी पण बाहेरच झोपणार. मी काय आतमध्ये झोपत नसतो. शुभू हे चुकीचं आहे. तू आजारी आहे, तू बरा झालेला नाहीयेस. तू बाहेर झोपायचं नाही, इथे गारवा आहे. सकाळी बघितलं ना तर सगळ्यांची वाट लागणार आहे. ओरडू दे, बोलू दे, हवं तर मला मारू दे, मला फरक पडत नाही, पण तुला एकटीला मी काही झोपू देत नसती. आपल्या लग्नानंतरची ही पहिली रात्र आहे, बरोबर ना. असं बाहेर झोपले पहिल्या रात्री, तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल, आपल्या संसाराबद्दल अनेक अनेक स्वप्न रंगवलेली असतील, बरोबर ना. मी आता शुभूकडे बघत असते. शुभू म्हणतो पण ही परिस्थिती काय तुझ्या पुढे. ती स्वीकारली आणि सगळी स्वप्न मारून टाकली की. स्वप्नांचं कसं आहे माहिती का शुभू, चंद्रासारखी स्वप्न असतात. लांबून किती सुंदर दिसतो की नाही, खूप आवडतो, बरोबर ना. काय लगेच चंद्रावर जात नाही ना. स्वप्नांचं सुद्धा तसंच असतं रे, बघायचे सगळ्यांनीच असतात, पूर्ण होतात असं नाही. पूर्ण होतात तर काही पूर्ण होण्याच्या आधीच विरून जातात. स्वप्न शेवटी ते. इतकी समजदारपणे बोलत असते, इतकी समजदारपणे वागत असते. असताना ते फक्त आणि फक्त वास्तव असतं. प्रत्येक संकटाला आपण तोंड द्यायचंय. जे काही संकट येईल आपल्या समोर अगदी हिमतीने उभा राहायचं आणि त्या संकटाला तोंड द्यायचं म्हणजे द्यायचंच. कारण शुभू तेच वास्तव असतं. तुला कळतंय का मला काय सांगायचंय. काय बघतोय शुभू तू, काहीतरी बोलतीये मी तुझ्याशी. नाही बघत आहे, काय नाही बघत. म्हणतो श्रावणी या परिस्थिती समोर इतका अदभल झालोय की मी काहीच करू शकत नाहीये ग, याच मला वाईट वाटतं. बायकोला झोपायला साधं घर पण देऊ शकलो नाही, इतका लाचार आहे का ग मी श्रावणी. हो देणार आहे सोडून, मला काहीच वाटत नाहीये या गोष्टींचं. तू का विचार करतोय. तुझ्याकडून मला काहीच नकोय, मला फक्त एक सध्या वचन हवंय. काय वचन हवंय ना ते सांग, तुला वचन द्यायला तयार आहे. मला वचन द्यायचंय शुभू, तू जोपर्यंत आपली दोन्ही कुटुंब एकत्र येत नाही तोपर्यंत आपण दोघांनी सुद्धा नवरा बायको सारखं राहायचं नाहीये. नवरा बायको सारखं नातंच आपल्यात निर्माण करायचं नाहीये. फक्त मित्रमैत्रीण असंच आपण राहायचंय. कळतंय का तुला शुभू. शुभू म्हणतो हो चालेल श्रावणी, दोन कुटुंब एकत्र आणण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करूया, तेव्हाच आपल्या नव्या नात्याला आपण सुरुवात करूया. आता दोघांनीही एकमेकांना वचन दिलेलं असतं की आपण एकत्र यायचं नाहीच आहे. जोपर्यंत दोन्ही कुटुंब एकत्र येत नाही तोपर्यंत आपण सुद्धा एकत्र यायचं नाही.
आता खरी यांच्या संसाराची लढाई सुरू झालेली असते. यांना खूप मोठं युद्ध जिंकायचं असतं. माझ्याकडे काहीतरी मागतीयेस आणि मी नाही म्हणेल होय? कुटुंबासाठी मागतीयेस आणि मी नाही म्हणणार? शक्यच नाही. तू म्हणेल तसं, तू जेव्हा म्हणशील तेव्हा. श्रावणी आणि शुभू एकमेकांना वचन देतात आणि आता संसार तेव्हाच आपला सुरू करायचा जेव्हा दोन कुटुंब एकत्र येतील. ठरवलेलं असतं. श्रावणीने कबूलच केलेलं असतं आणि शुभूने सुद्धा होकार दिलेलं असतं. चल बरं आता झोपून घे शांत. तू आता श्रावणीला झोपायला लावतो आणि मी बॉडीगार्ड बनून इथंच तुझी राखण करणार आहे. तू आता शांतपणे झोप. श्रावणी झोपलेली असते आणि तिच्या उशाजवळ मांडी घालून बसलेलं असतं शुभू. शुभू आणि श्रावणी एक झोपण्याचा प्रयत्न करत असते. शुभू एकटक त्या श्रावणीला बघत असतो. आता मच्छर असतात, श्रावणीला त्रास देतात. श्रावणीला काही झोप लागत नसते. ते मच्छर त्रास देत असतात, इतकी चावत असतात की तिला डोळ्याला डोळ्यास लागत नसतो. तिला झोप येणारच नसते. तुला कळतच नसतं की नेमकी मी काय करू म्हणजे तिला शांत झोप लागेल. मच्छर चावत असतात. समोर टॉवेल दिसलेला असतो वाळत टाकलेला. शुभू उठतो आणि तो टॉवेल आणतो. तुला आता एक पण मच्छर चावणार नाही आणि वारं बी लागणार. बघ आता कशी जादू करतोय मी. काय शुभू, झोप येईन तुला. आता हवा घालत असतो. त्याने मच्छरही जवळ येत नाही आणि शांत अशी झोपही लागते. रात्रभर तिच्या जवळ तो बसून राहणार असतो. आता झोप लागलेली असते. हा शुभू एकटक त्या श्रावणीला बघत थांबलेला असतो. श्रावणी आता झोपलेली असते आणि तिच्या बाजूला शुभू बसलेला असतो. आता शोभा उठते, तिचं आवरते आणि बाहेर येते. बघते तर काय श्रावणी अजून झोपलेली आणि शुभू तिच्या बाजूला बसल्या बसल्याच झोपलेलं असतो. अगो बाई, रात्रभर शुभू असंच बसला की काय? आता शोभाला समोर पाण्याने भरलेली बादली दिसते. ती जाते आणि पटकन ती पाण्याने भरलेली बादली आणते आणि श्रावणीच्या अगदी जवळ ठेवते. तिने शुभूच्या अंगावर पाणी टाकलेलं असतं, श्रावणीच्या अंगावर पाणी टाकलेलं असतं. जणू काही सडाच टाकतीये. यांच्या अंगावर तिने सड्यासारखं पाणी टाकलेलं असतं. श्रावणीची आणि शुभूची एका मिनिटात झोप उडालेली असते. हे सगळं काही शोभा मुद्दाम करत असते, दोघांना फक्त त्रास द्यायचाय म्हणून. तर तायडे सगळं मुद्दामून करतेस ना ग. अगं वागायची पद्धत असते. काय वागते तुझं तुला तरी कळतंय का? मी कशाला मुद्दाम करू? झाडून काढतोय, पाणी मारतोय, मुद्दाम काय करायला गेलो? काम आहेत आमची, त्यात काय एवढं? सकाळ किती काम आहे तुला तर माहिती ना. नाही जमत 12-12 वाजेपर्यंत झोपून राहिला. आता या शोभाच्या तमाशामुळे आई आलेली असते, अण्णा आलेली असते. आता खरी तमाशाला रंगत येणार असते. आई आली म्हटल्यावर काय वादळ आलंच. शुभू म्हणतो हो ना, तू काय आणि किती घरात कामं करते ना मला चांगलंच माहितीये. त्यामुळे तू मला सांगावं आणि मी ते ऐकावं यातली गोष्टच नाहीये. तू मला काही सांगायला जाऊ नको. मला माहितीये तू किती मन लावून कामं करते आणि काय काय कामं करते. झोपलाय दिसताय तरी अंगावर मुद्दाम पाणी मारतीयस. काय करतेस तुझं तुला तरी पटतंय ग? म्हणता शोभे अकलीचा भाग नाहीये. माणूस झोपलाय आणि सरळ तोंडावर पाणी उडवतीये. जरा पण लाश शिल्लक राहिली नाही का ग? सगळी विकून खाल्लीये. म्हणता शोभे तू कधीपासून घरातली कामं करायला लागली? नट्टाफट्टा करायचा, तोरा मिरवायचा याच्या व्यतिरिक्त काही जमतं का? आणि कधीपासून घरातली एवढी धावधाव कामं करायला लागली? आम्ही रोजच काम करतो. आज नाही करत, ते रोजच करतो. कधीच दिसल्या नाही इतक्या वर्षात आणि आता अचानक कामाला लागली का? आजच सुरू झाली की काय तुझी काम? आता तत मम्मा करायला लागलेली असते कारण तिच्याकडे बोलण्यासारखं काही नसतंच. ती कशालाच काडीच्या कामाला हात लावत नसते. आता चोरी पकडली गेली तर तत मम्मा करायला लागलेली असते. पोती वाचताना तोपर्यंत माझं सगळं काम झालेलं असतं. म्हणून तुम्हाला माहित नाही की मी कामं करते. सगळी कामं करते मी. हो, तुम्ही बघितलं नसेल, रोजची काम आहेत रोजची. शंक आलेलं असतो. बाबो शोभे अशीच उभी राहा, अशीच उभी राहा. काय चाललंय हो? मेकअप नाही केला? थांबा की. फोटो नका काढू, मेकअप करून येऊ द्या की. शोभे थांब ग जरा. त्यानंतर पहिल्यांदाच खराटा बघितला. एवढी कामाला लागली लग्नानंतर पहिल्यांदाच कौतुक आणि फोटो बघतो ना. काढून ठेवतो म्हणजे वाटेल तेव्हा बघता येईल. कारण परत काय तुझ्या हातात खराटा दिसणार नाही. कळू दे की माझ्या बायकोने काम केलं, पहिल्यांदाच खराटा हातात उचलला. सोशल मीडियाला कळू दे की माझी बायको आज सुधारली, कामं करायला लागली. शशांक स्वतःच्या बायकोचीच उडवत असतो. शोभे आता चांगलीच तोंडावर पडलेली असते. सगळ्यांनाच माहिती असतं की ही काडीच्या कामाला हात लावत नाही. मुद्दाम श्रावणीला टॉर्चर करायचं म्हणून फार काम करते असं दाखवत असते. बसा, बडबड बडबड बडबड. उगा आपलं काही ना काही. गप बसा, अजिबात आवाज करायचा नाही. या ठेवून काम करतो. तुम्ही नसताना त्यामुळे तुम्हाला दिसत नाही. आई म्हणते पाणी उडवलं म्हणून काय झालं? मोड आले का हिच्या अंगाला? मोड फुटले? दाखव. थेंब पाणी उडवलं तर काय बाऊ चाललाय या 4 थेंबाचा? जर दिस उजडूस्तवर ही अंथरुणात लोळत राहिली तर बादलीभर पाण्याने आंघोळ घाली ना, मग आपल्याला कोणी बोलायचं नाही. त्यामुळे उद्या पहाटेच उठून बसायचं. एवढ्या वेळ नसतं झोपायचं. हे मला खपणार नाही म्हणजे नाही. शोभा म्हणते आणि हो ऐक अजून. बरोबर सकाळी 7 वाजता आम्हाला सगळ्यांना चहा लागतो, लक्षात ठेवायचा. त्रास साखरवाला चहा बनवायचा 7 वाजता. झाला की लगेच नाश्ता, लक्षात ठेवायचा. विसरशी तशीच चाललेली असते मी. आता चहा नाश्त्याचं बघते. शोभा म्हणते अंथरूण कोण उचलणार? शुभू उचल की. श्रावणी म्हणते हो हो उचलते. अंथरूण सुद्धा उचलू लागत असतो. बघा बघा कसं काम करतोय माझा भाऊ. बिछाना उचललेला असतो आणि ती आता आतमध्ये चाललेली असते. बाकी सगळी घरची मंडळी बाहेर असते. मात्र शोभीकडे रागारागाने बघत असतो. एक सणकण कानाखाली ठेवून देऊ की काय असं शुभूला वाटत असतं, पण आता पर्याय नसतो. ही निर्लज्जपणाची हद्द पार केलेली असते या शोभीने. त्याला काही लिमिटच राहिलेलं नसतं. अण्णा आणि शुभूचे ते हात टेकलेले असतात मायलिकीन पुढे. आता आईकडे सुद्धा रागाने बघतो आणि या शोभीकडे सुद्धा. राग शुभू आतमध्ये निघून गेलेला असतो. रोज आणि मिनिटा काय तमाशा करायचा. आई तर इतकी बिथरलेली असते. स्वतःच्या पोरीने कारनामे केले आणि दुसऱ्याच्या पोरीला जाच करत असते. सुद्धा शोभीकडे इतके डोळे मोठे करून करून बघत असतात की काही निर्लज्ज झाली ही.
आई ती खाती आणि आज काय कामाला लागली सुद्धा रागारागा आतमध्ये निघून गेलेली असतात. तर चाललेली असते. शोभी म्हणते आई तुला माहिती का ग शुभू रात्रभर इकडे बाहेर झोपला होता तिच्या जवळ. म्हणते काय वय मी बाहेर डोळ्यानं आमच्या डोळ्याने स्वतः बघितलं. आम्ही खोटं बोलू का? आम्ही कधी खोटं बोलतो का? करून एकच दिवस झाला शुभू कसं वागतोय बघितलं ना काय वागायला. शुभू आपला शुभू नाही राहिला. खरंच लय बदललाय. तिच्या तालावर बरोबर नाचायलाय आणि नाचवती ती नट्टमोगरी. आता डोळे मोठे मोठे केलेले असते. आता आतमध्ये जाऊन तमाशा करणार. कारण उठल्यापासून अगदी झोपेपर्यंत धंदाच झालेला असतो त्यांना. सेकंदाला झालं की लगेच तमाशा. आगीत तेल ओतते आणि आई लगेच भडका उडवते. आता विश्वंभर साहेबांच्या घरी आता नाश्त्यासाठी बसलेले असतात. जरा उशिरा येतात नाश्त्यासाठी. लगेच उठते आणि साहेबांसाठी नाश्ता वाढायला लागतात. साहेब येतात गुपचूप नाश्ता करायला लागलेले असतात. नंदा अक्का म्हणते श्रावणी शुभूच्या घरी राहते हे माझ्या फायद्याचं नाहीच आहे. पण तरी सुद्धा विश्वंभरचा हताश लाचार झालेला चेहरा बघून फार फार आनंद होतोय. इतका आनंद होतोय ना की कम्मालीचा. प्रचंड मज्जा येते. मला फार आनंद वाटतोय. असाच लाचार राहायला पाहिजे. भला रुबाबात फिरतो ना याचा रुबाबच गळून पडला. अजून नाश्त्याचा एक घास सुद्धा घेतलेला नसतो. आता सगळेच एकमेकांकडे बघत असतात आणि अलकनंदा काहीतरी तमाशा करणार. बरं तुझी तब्येत बरी आहे का रे? खा ना काहीतरी खा ना. बर बोल काहीतरी नेहमीसारखं. ठीक आहे मी काय नाही झालंय. परिस्थिती मनस्थिती दोन्हीही मला समजतंय किंवा मी समजू शकते. पण झालंय ते झालंय ना. काय एवढा विचार करतोय? दे की सोडून. पक्षाच्या कामावर राजकारणावर फोकस कर. कळतंय का? बसून कसं चालणार आहे आणि घरात बसून काय साध्य होणार आहे? दाका मी सगळं विसरलोय. त्या पोरीलाच विसरलोय तर बाकी काय लक्षात राहायचं? पोरीचं अस्तित्व माझ्या आयुष्यातून कायमचं पुसून टाकलंय. त्यासाठी फक्त आणि फक्त माझं काम सगळ्यात जास्ती महत्वाचं आहे. काका मुद्दाम माझे बाबा या नावाचा चहाचा कप असतो तो साहेब विश्वंभरच्या समोर लोटलेला असतो. जेणेकरून ते माझे बाबा हा कप बघितला की साहेबांना चीड येणार, भयंकर संताप होणार आणि कपही फुटल्या जाणार. मुद्दाम नंदा अक्का तमाशा घालण्यासाठीच तिथे तयार झालेली असते. बाबा माझा अभिमान लिहिलेलं असतं श्रावणीने आणि ते बरोबर साहेब चहा पिणार ते वाचलेलं असतं. कारण जो प्लॅन केलेला असतो अगदी परफेक्ट असतो. साहेबांना राग येणार, चिडचिड करणार, मग काय श्रावणीला शिव्या घालणार. बरोबर नंदा अक्काने संधी साधलेली. चहाचा कप असा फेकून दिलेला असतो की अपर्णा काकू पृथ्वी उडतात की याला काय झालंय. अरे काय हे का फेकलास तू चहा? काय झालंय? आता भैयासाहेब उठून उभे राहतात आणि पृथ्वीकडे अगदी रागाने बघत असतात. सांगितलं होतं रे मी. पृथ्वी काय सांगितलं होतं? पृथ्वीची एकही गोष्ट या घरात राहता कामा नये. हा कप कसा राहिला? झालं एवढा कसला राग करतो आणि तू काय बघितलंय सांग तरी विश्वंभर. भैया प्लीज प्लीज शांत हो. स्वतःला सावर. एवढं हायपर होणं तुझ्यासाठी बरं नाहीये. आत्ताच कुठे दुखण्यातून बरा होतोय तू. काय एवढा हायपर होतोय? जरा शांत बस ना. इतके चिडलेले असतात. भयंकर भयंकर चिडलेले असतात. गौरेश गौरेश असा आवाज द्यायला लागलेले असतात. तेही मोठ्या आवाजात. आता गौरेश साहेबांच्या समोरून उभा राहतो. बोला की साहेब. सांगितलं होतं रे. कान फुटलेत का? त्या पोरीची एकही गोष्ट या घरात ठेवायची नाही. सांगितलं होतं ना. मग तिच्या वस्तू अजून कशा घरात आहे? त्या घरामध्ये त्या पोरीच्या वस्तू अजून काय आहे? कळेल का मला? तुला कळत नाहीये का? अलकनंदाने बरोबर तमाशा घातलेला असतो. तिला हवं तसं बरोबर तिने सगळं काही केलेलं असतं. त्या घरात शोभी असते तमाशा करायला आणि या घरात अलकनंदा असते. तमाशा केल्याशिवाय यांचा दिवसच पूर्ण होत नसतो. करा साहेब एवढे चुकून राहिले. मी आवरतोय सगळं. घर पिंजून काढ. तिची एखादी वस्तू असली तर लगेच रस्त्यावर गेली पाहिजे. एकही वस्तू राहता कामा नये की जेणेकरून मला तिची आठवण येईल. साहेब लगेच करतो. गौरेशला कामाला लावलेलं असतं आणि साहेब भयंकर असे चिडलेले असतात. ना चहा पितात ना नाश्ता करतात. आता पृथ्वी अपर्णा खूप शांत करण्याचा प्रयत्न करतात. पण श्रावणी म्हणलं की तळपायाच्या मस्तकात जात असते साहेबांच्या. जसे साहेब पूर्वी वागायचे आता परत तसेच वागायला लागलेले असतात. नंदा अक्काने जी खेळी खेळलेली असते ती अगदी बरोबर असते. पहिलेही बापलेकाला एकत्र येऊ दिलेलं नसतं आणि आता तर असं विष कालवलेलं असतं की तोंडही बघायला तयार नसतात साहेब. नंदा अक्का खरंच कमालीची असते. साहेब चाललेली असतात. नंदा अक्का म्हणते विश्वंभर थांब. 1 मिनिट थांब. बरं नाहीये. तुला स्वतःची काळजी घ्यायला हवी की नको? का असं करतोस रे तू? जरा शांत राहा की. आणि मुळात पक्षाच्या कामासाठी जायचंय. ती लोक वाट बघत असतील की नाही? तिकडे वेळेत पोहोचणं सुद्धा गरजेचं आहे ना. थोडासा थंड कर ना. कुठेही जायचं नाहीये ना. पक्षाची कामं ना काही. मला कुठेच जायचं नाहीये. कळलं का अलकनंदा? आणि परत सारखं म्हणू नको इकडे जा तिकडे जा. मी कुठेच जात नसतो. मी आजच्या सगळ्या मीटिंग कॅन्सल कर. मी कुठेच जाणार नाहीये. मी घरातच थांबणार आहे. नंदा म्हणते पृथ्वी अपर्णा जा त्याच्या मागे जा. त्याला औषधं गोळ्या द्या. त्याला त्रास होणार नाही असं बघा. जा पळा. अलकनंदाने तमाशा केलेला असतो आणि पृथ्वी आणि अपर्णाला पळायला लावतात साहेबांच्या मागे. आणि ही मात्र टाळ्या वाजवत थांबलेली असते जागेवर. बघा त्याची अवस्था बघून भयंकर टेन्शन येते. काय झाली बिचाऱ्याची अवस्था? जा पृथ्वी जाणार आहे. अरे पृथ्वी पळ. अपर्णा पळ. अपर्णा काकू पृथ्वी काका खरंच खूप काळजी करत असतात. ते बिचारे खरंच प्रामाणिकपणे चाललेले असतात की खरंच भैया साहेबांना काही त्रास होऊ नये याने. पण अलकनंदाने त्रास करून दिलेलाही असतो आणि आता नाटक करत असते तो त्रास होऊ नये यासाठी औषधं देण्याचा. दोघेही गेलेले असतात. अलकनंदा आता स्वतःशीच बोलत असते. ही अलकनंदाची खूप जुनी अतिशय आवडती सवय. बरं मी पण बघणार आहे तू आणखी किती आणि काय जळत राहणार आहेस. बघते मी कुठपर्यंत जळतोयस. बाकी जे होणार ते तर होणारच.
अलकनंदा अत्यंत खुश असते कारण तिने तमाशा केलेला असतो, तिला फार फार आनंद झालेला असतो. बाकीचे व्हायचं ते तर होणारच, म्हणत म्हणत फार आनंद साजरा करत असते. इकडे आता शुभ आलेला असतो सकाळी सकाळी ऑफिसमध्ये. तिथे कामाला आलेला असतो. तो मालक म्हणतो कोणत्या तोंडाने इथे आला? सॉरी सर, तब्येत जरा बिघडली पण आता बरी आहे. मी आजपासून काम सुरुवात करतोय. आजपासून सुरुवात केली तर काही हरकत नाहीये ना. तुला या ऑफिसमध्ये पाय ठेवायची सुद्धा गरज नाहीये, कळतंय का? नोकरीवरनं काढून टाकलंय शुभू, तू नाही यायचं उद्यापासून. अचानक काय झालं की मला नोकरीवरनंच काढताय तुम्ही? असं मी काय केलंय की नोकरीवरनं काढायची वेळ आली? मिनिस्टर साहेबांच्या घरात घुसून लग्न मोडणारा गुंड माझ्या कंपनीत काम करू शकत नाही. अशा गुंडांना मी काम देत नसतो. वैयक्तिक आहे, वैयक्तिक गोष्टीचा आणि कामाचा काहीच संबंध नाहीये. तुम्ही दोन्ही गोष्टी मिक्स का करताय? म्हणजे नाही, इथून लगेच निघायचं, इथून लगेच निघायचं. आता स्वीटी आणि रुद्र आलेला असतो. हा गयावया करत असतो, रिक्वेस्ट करत असतो. लगेच स्वीटी आणि रुद्र आलेला असतो. रे 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 काम धंदा काहीच नाही रे, भिकाऱ्यासारखी अवस्था झाली. अरे रे 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 हे शुभंकरला नोकरीवरनं काढताय हे योग्य नाही. का त्याला नोकरीवरनं काढताय? करू नका, नोकरीवर ठेवा ठेवा त्याला नोकरीवर. आणि स्वीटीने सगळा घोळ घातलेला असतो हे शुभूला कळतं. या दोघांनीच मला नोकरीवरनं काढलंय. म्हणते नका असं करू, संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे. नोकरी नाही केली तर खाणार काय? उपाशी मरतील की. असं करू नका, असं करू नका. त्यांनी टॉर्चरिंग चाललेलं असतं, तमाशा लावलेला असतो शुभूच्या आयुष्याचा. तुम्ही गॅरंटी घेतो, लावा लावा कामाला लावा त्याला, मी घेतो गॅरंटी. असं कसं साहेब? नाही ठेवू शकत आहे. रुद्र म्हणतो शब्द दिलाय ना, मी गॅरंटी घेतोय. त्याने तुमचं लग्न मोडलंय, मिनिस्टर साहेबांच्या पोरीबरोबर लग्न केलंय, त्याला कसं कामाला ठेवू मी? कारण नाहीच कामावर ठेवू शकत आहे साहेब, तुम्ही जबरदस्ती करू नका प्लीज. म्हणतो स्वीटी, शुभंकरची ही नोकरी गेली ना, आता काय करेल ग तो? कळत असतं यांच्या काय थेऱ्या चालल्यात आणि हे काय करताय. लोक रस्त्यावर येतील, रस्त्यावर राहायला लागणार यांना. रुद्र, कॉलरला हात घालायचा नाही या. मग तू सुद्धा तोंड सांभाळून बोलायचं रुद्र. जे बोलायचं ते बोल, माझ्या बायकोविषयी एकही शब्द बोलायचा नाही, आत्ताच सांगतोय. नाहीतर ना, नाहीतर काय रे? नाही नाही, नाहीतर काय करशील सांग की. ठेवा, माझ्या अंगावर हात टाकायची हिंमत केली, माझ्या रुद्र प्रतापच्या अंगावर हात टाकलाय, लक्षात ठेवा शुभू. शुभंकर, माझ्याशी पंगा घ्यायचा नाही या, वाट लावीन तुझी वाट. माहिती असतं हे सगळं मुद्दामून चाललंय. अशी अद्दल घडवेल ना की आयुष्यभर तुझ्या लक्षात राहील. तर पश्चाताप करशील, पर्याय तर काहीच उरणार नाही. रुद्र आणि शुभू आता मारायला लागलेला असतो. जो मालक असतो तो म्हणतो शुभू शांत बस. माझ्या ऑफिसमध्ये मिनिस्टरच्या घरी जो राडा केला तो केला, आता माझ्या ऑफिसमध्ये गुंडगिरी करतोय का रे? अशा गुंडाला कसं कामाला ठेवू मी? आता चालतं व्हायचं साहेब, ऐकून घ्या ना, लगेच बाहेर हो. पण ऐकलेलं नसतं. रुद्र म्हणतो चल 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 बाहेर हो, बाहेर हो, बाहेरचा रस्ता पकड. बिचारा हसत असतो, फार आनंद मिळतो त्याला. शुभूची नोकरी केलेली असते ना, फार फार आनंद. आणि त्याहूनही स्वीटीला आनंद मिळत असतो. रुद्र आणि स्वीटी दोघे मिळून शुभूची वाट लावायला निघालेली असतात आणि त्यांचा प्लॅन तर सक्सेस झालेला असतो. बिचाऱ्या शुभूची ही नोकरी गेलेली असते. इतकी हसते. रुद्र म्हणतो स्वीटी ही फक्त सुरुवात, या आगे आगे देखो होता है क्या. अशी वाट लावणार आहे ना शुभंकर आणि याची अख्खी फॅमिली रस्त्यावर येऊन भीक मागतील अशी वाट लावणार आहे. तो रुद्र नाव नाहीये माझं उगाचच, मी वाट लावणार म्हणजे लावणार. जेव्हा जो आनंद होईल ना, तो आनंद खरंच कमालीचा असणार आहे. स्वीटी मी काय करतो ते. खरं तर आता रुद्र आणि स्वीटी शुभूच्या मागे लागलेले असतात. बघू आता शुभूच्या आयुष्याची, संसाराची कशी वाट लावतात. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार आहे हे बघायला लागणार उद्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.